व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 14 जून आणि जूनमधली आज संकष्टी चतुर्थी आहे. तर सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. तर तुम्हाला आजची न्यूज भेटलीच असेल की सकाळी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्तपूजन पार पडलेलं आहे सकाळी 7 वाजता. तर खूप बरं वाटते. आता हळूहळू एकेकाचे पाद्यपूजन सोहळे, पाठपूजन सोहळे आणि नंतर ट्रॉली पूजन, नंतर आगमन सगळं सुरू झालेलं आहे. गणेशोत्सव 2025 सुरू झालेलं आहे आणि त्यात आता आपण एका पाद्यपूजनला आज जाणार आहोत. तर परळचा विघ्नहर्ता याचा आज पाद्यपूजन सोहळा आहे. तर त्यांचं पण आज म्हणजे यावर्षी हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि बघू कशी काय धमाल असेल ही तुम्हाला आता ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. आणि नंतर यांचं ट्रॉली पूजन पण असतं. सो चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज सेकंड पाद्यपूजन सोहळामध्ये भोईवाड्याच्या महाराजाचं जर बघू जमलं तर आपण तो पण कवर करूया. सो चला मग डायरेक्ट आपण परेलच्या विघ्नहर्त्याला भेटूया. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ इतक्या बघता पण सबस्क्राईब करत नाही, तर भावाला एक सबस्क्राईब नक्की करा. तर चला आणि एक लाईक पण नक्की करा. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो रेल्वे ग्राउंडच्या गल्लीतनं आपण चालता चालता आपल्याला काही यूट्यूबर आपले मित्र भेटलेले आहेत. YB ब्लॉग, मुंबईचे ब्लॉग. काय मग कितवा पाद्यपूजन आहे तुझा? माझा दुसरा. पहिला आपला होता साकीनाक्याचा महागणपती आणि आता आपला दुसरा आहे परळचा विघ्नहर्ता. अरे वा. मग काय वाटतंय आज शनिवार आहे आणि बोला सुट्टी होती काय? नाही, मी तर कॉलेजवाला, हा कामवाला माणूस आहे. मी पण नाव टेकवणं चालू आहे, बाकी बाप्पासाठी तेवढं करू शकतो आपण. मग आता काय आज काय मजा? अजून दुसरं कुठलं पाद्यपूजन आहे? फक्त एकच करणार आहे आता? आता ते एकच माहिती, ते करणार, ते तर एन्जॉय करणार फुलपैकी. तुम्ही पण आपल्या गणेश आठवडे सरांच्या ब्लॉगच्या माध्यमातून एन्जॉय करा आणि पुढच्या वेळेला पाद्यपूजनला या, आम्हाला भेटा, आम्ही पण तुम्हाला भेटू. खूप मजा करू पाद्यपूजन सोहळ्यामध्ये. नक्की नक्की नक्की. आणि थोड्या दिवसात आपल्या आगमन चालू होणार आहे, तेव्हा अजून मजा करूयात आपण. नक्की नक्की. सो चला आता डायरेक्ट लोकेशनवरच भेटू परळच्या विघ्नहर्त्याच्या पाठपूजनला. सो चला मित्रांनो आता आपण आलो परेल वर्कशॉपला. जाता जाता बोललो एक थोडीशी अपडेट देऊया परेल वर्कशॉपची. काय आहे, कुठपर्यंत मंडप झालेला आहे रेडी आणि मूर्त्या वगैरे आल्यात का नाही ते पाहूया आपण आतमध्ये जाऊन. आता इथे तुम्हाला माहिती आहे पाठी बघा मंडप वगैरे बॅनर वगैरे पण लावलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या POP बंदी उठलेली आहे कोर्टाकडून आणि फक्त तुर्तास विसर्जन, मोठे जे मूर्त्या आहेत विसर्जनाला परवानगी दिलेली नाही आहे समुद्रावर चौपाटीवर. आणि जे छोट्या मूर्त्या आहेत 20 फुटाच्या खालील त्यांना आर्टिफिशियल आर्ट म्हणजे कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला परवानगी दिलेली आहे. आणि मोठ्या मूर्तींचं विसर्जनाची परवानगी आता 30 जूनला निघेल. बघूया 30 जूनचा वेट करूया. आणि POP आता हटलेली आहे आणि गणपती बाप्पा आपले जसे दरवर्षी माहिती आहे तुम्हाला विघ्नहर्ता सुखकर्ता पावतोच, तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आता हाही प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होईल. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि परळ वर्कशॉपची अपडेट घेऊया. चला. तर तुम्ही बघता इकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीबद्दल बंदीला हे बंदी उठलेली आहे त्याबद्दल इथं बॅनर लिहिलेलं आहे कलागंध आर्ट्सने, पोहेकर आर्ट्स आणि ईश्वर आर्ट्स हे 3 अशी यांची नावं आहेत. आणि बघा लास्ट टायमाला आलो तेव्हा मंडपचं काम चालू होतं आणि आता तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण मंडप कवर झालेला आहे वरती. आणि इथे बघा सामान हळूहळू आता POPचे गोण्या वगैरे पण आलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा इथे तुम्ही पाहू शकता इथे छोट्या मूर्त्या असतात
घरगुती मूर्त्या आणि अजून मूर्तींचं काम रेडी नाही झालेलं आहे. सर्व सामान वगैरे इथे आणून ठेवलेलं आहे. गोण्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत आणि बघा इथे पाट पण आलेले आहे काही मंडळाचे. ते तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा पुढे जाऊन काय फायदा नाही आहे, अजून काही अपडेट झालेली नाही आहे. ते संपूर्ण काम अजून बाकी आहे. तिकडे बघा साचे आणलेले आहेत गणपती बाप्पांचे. तर चला आपण डायरेक्ट बाहेर जाऊया. आता अजून कोणाच्या ट्रॉल्या पण आलेल्या नाही आहेत. आता हळूहळू मंडळाच्या ट्रॉल्या पण यायला सुरुवात होतील, पाठपूजन जसे जसे होतील तसे. तर चला पुढे जाऊया. हा संपूर्ण तुम्हाला दिसतोय तो कलागंड आर्ट्स आहे. आणि इथे बघू आता थोड्या दिवसात मी समजेल की ट्रॉले वगैरे आल्याच्यानंतर कोणते कोणते मूर्तिकार इथे येतील, त्यानंतर समजेलच आपल्याला. तर चला मित्रांनो, आता आपण अपडेट घेतलेली आहे थोडी परेल वर्कशॉपची. आणि तुम्हाला माहिती आहे की आता कलागंड आर्ट्स आतमध्ये अजून बाकी कुठले कुठले मूर्तिकार आतमध्ये येतील हे तुम्हाला पुढच्या मी अपडेटमध्ये सांगेलच. आणि आता बोललो की परेल रेल्वेच्या गल्लीतून आलो आहे आपण, तर बोललो थोडी अपडेट घेऊया. आता जाऊया परेलच्या विघ्नहर्त्याच्या पाठपूजनला. तर चला कसं असणार आहे काय हे आपण आता तिकडे जाऊन पाहूया. माहोल तर असणारच आहे. तर चला पुढे जाऊया. काय मग अपडेट काय घेतली परेल वर्कशॉपची? परेल वर्कशॉपमध्ये काम चालू झालं बऱ्यापैकी. गणपती बाप्पांचे डाळ्यामधनं पीस निघालेले आहेत बाहेर. आता थोड्या दिवसातच आपल्याला उभे राहताना पण गणपती दिसतील. आणि आपली परेल वर्कशॉपमध्ये एक ट्रॉली आलेली आहे, ती म्हणजे आपल्या जोगेश्वरीच्या राजाची ट्रॉली आलेली आहे परेल वर्कशॉपमध्ये. थोड्या दिवसात आपण परत येऊ आणि तेव्हापर्यंत बघू आपले गणपती बाप्पा आपल्याला समोर साकारलेले. आता कसं जून महिना आहे ना, म्हणून एवढे काही प्रॉपर कव्हर नाही झाले अजून. सर्वांचे पाद्यपूजन बाकी आहे. बरोबर. तर हळूहळू पाद्यपूजन झाल्याच्यानंतर आता पण यायला चालू कामामध्ये चालू झालेत. आता फक्त गणपती बाप्पा आपले उभे राहायचे बाकी आहेत. ते मला वाटतं जुलै मिडपर्यंत आपल्याला सगळं बघायला दिसेलच ते. आणि गणेश आठवे सर तुम्हाला दाखवतील आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर तुम्ही त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण गणपतीमध्ये यांचे ब्लॉग कंटिन्यू येत राहतात आणि तुम्हाला सर कंटिन्यू अपडेट भेटत राहील. तर सबस्क्राईब करा नक्की नक्की नक्की. चला धन्यवाद. धन्यवाद भाई. तुम्ही घेतलं का नाही अपडेट? त्यांनी पण अपडेट वगैरे घेतला. म्हणजे बऱ्या वर्षामध्ये आल्यावर एकदम सुकून वाटतं की आपले तिथे बाप्पा वगैरे बघायला भेटतात. खूप अलग अलग आकारचे बघायला भेटतात आपल्याला. आता सध्या काय काम वगैरे चालू झालं आहे. आता थोड्या दिवसांनी परत ते बाप्पा वगैरे ते आपल्याला आकार घ्यायला दिसतील. आपण परत येऊया आणि बाप्पाच्या जेव्हा मूर्ती वगैरे उभं राहते तेव्हा परत येऊ बघायला. मग आपण आता भेटू. आपण डायरेक्ट आगमनाला सर्व म्हणजे तयार होतील बघतील. आगमनाला आपल्याला बघायला तर भेटेलच की कोणते कोणते बाप्पाचे आकार आहेत. तुम्ही आता जाऊया आता पाठ्यपूजन सोहळ्याला एन्जॉय करूया. चालेल चालेल. चल गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, जसं की दोघांनी माहिती दिलेली आहे, जसं वायबिल ब्लॉग आणि मुंबईचे ब्लॉग. तुझं नाव नाही माहिती मला रे? कार्तिक. हा, याचं चॅनल मुंबईचा ब्लॉग आणि नाव कार्तिक आहे. जसं की दोघांनी माहिती दिलेली आहे की एक ट्रॉली आलेली आहे परेल वर्कशॉपला, जे जोगेश्वरीचा राजा. आणि एक पाट तुम्हाला दिसलं, ते पाट पण आलेले आहे. तर पुढे अजून काय म्हणजे मंडपचं काम चालू आहे. अजून साचे बिचे फक्त आणून ठेवलेले आहेत. मी पण ऐकलंय की सिद्धेश शिगोळे आणि अरुण एकाच परेल वर्कशॉपमध्ये. हां काय? असं असेल. पण आता पुढे अजून काय सांगता येत नाही. तरी बॅनर कलागंड आर्ट्सचा आहे. पण पुढे जी काय अपडेट असेल ती तुम्हाला नक्की मी सांगेल. सो नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्याला 2 तासा वादकचा आवाज आलेला आहे. एक्सायटेड आहे. तर चला आता पहिलं जाऊन डायरेक्ट परेल वर्कशॉपच्या परेल वर्कशॉप बोलतो परेलच्या विघ्नहर्त्याच्या पाठपूजनला जाऊया. चला. इकडे समोर पाहू शकता तुम्ही परळच्या विघ्नहर्त्याचा बॅनर लिहिलेला आहे, परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि चला आतमध्ये ढोल वादन चालू झालेले आहे. चला आतमध्ये जाऊया. हिरक महोत्सवी वर्ष पाठपूजन सोहळा.
तुम्ही इथं पाहू शकता ट्रॉलीची पण पूजा झालेली आहे आणि बघा तुम्ही इथं ट्रॉली पण ठेवलेली आहे जिथं गणपती बाप्पा बसतो या शेडमध्ये. आणि समोर बघा इथे मंडप बांधलेला आहे छोटा, जिथं आपण आता मगाशी पाया पडला आणि इथंच पाठपूजन झालं. परळचा विघ्नहर्ता बघा वरती लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी वादन चालू आहे. 2 बँजो लावलेले आहेत बघा. एक जोगेश्वरी आर्टिस्ट आहे, आता दुसरा माहिती नाही कुठला आहे, तर पुढे जाऊन बघूयात दुसरा कुठला आहे. चला. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस पण बांधव आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता. चला, ढोल वादन चालू आहे तिकडे, जाऊया पुढे. चला.
मित्रांनो, आपण आता परळच्या विघ्नहर्त्याला होतो आणि इकडनं थोडंसं चालत चालत आपण आलो भोईवाड्याच्या महाराजाच्या पाठपूजनला. तर एक 10 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे ते भोईवाड्याचा महाराजा बसतो. तर चला आपण आता भोईवाड्याच्या महाराजाच्या पाठपूजनला जाऊया. आणि आलेलो आहे फायनली. तर चला मित्रांनो, आपण आज 2 पाठपूजन पाहिले. एक होता परळचा विघ्नहर्ता, त्यांचं हिरक महोत्सवी वर्ष होतं यावर्षी. आणि नंतर आलो आपण भोईवाड्याला. भोईवाड्याच्या महाराजाचं इच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा याचं पण पाठपूजन होतं आज. सो 2 पाठपूजन आपण आज कव्हर केले. परळच्या विघ्नहर्त्याला वादन वगैरे ढोल पथक होते, म्हणजे जोगेश्वरी आर्टिस्ट होते. त्याच्यानंतर अजून एक बँजो होता. त्यानंतर लालबाग परळ बीट्स होतं, सॉरी लालबाग परळ ढोल ताशा पथक होतं. त्यानंतर खरंच खूप मजा होती. इथे काय नव्हतं, इथं वादन वगैरे काय नव्हतं, पण बरं वाटलं. सो चला, मला कसा वाटला आजचा ब्लॉग. आपल्यासोबत 2 मेंबर होते. एक आपला मयंक होता आणि दुसरा, तुझं नाव काय? आयुष. मग कसं वाटलं आजचं पाठ्यपूजन? सॉरी, कसं वाटलं मग तुम्हाला आजचं पाठपूजन? थांबा, मग कसं वाटलं तुम्हाला आजचं पाठपूजन? छान होते, मजा आली ना? खूप मजा. आणि इथे काय म्हणजे आपण लवकर आलो आणि हे काय लवकर संपवणार होते, त्यामुळे इथं वादन वगैरे काय भेटलं नाही भोईवाड्याच्या महाराजाला. पण परळच्या विघ्नहर्त्याला हिरक महोत्सवी वर्ष होतं, तिकडे वादन वगैरे खूप धूमधडाक्यात होतं. बँजो होते 2 आहे ना, आणि तिथे ढोल ताशा पथक पण होतं ना, लालबाग परळ. तर खरंच मजा आली. आपले मित्र पण भेटले आपल्याला. तर दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नक्की नक्की कमेंट पण करा. तुझं माझं पेज आहे का? हो, तुझं कुठलं पेज आहे? हां, इंस्टावर. हां, नक्की याला फॉलो करा. आणि माझा उत्सव हां, दोघांना नक्की फॉलो करा. आपले गणपतीचे पोस्ट अपडेट देत असतात. सो चला, मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया.